एकापेक्षा एक प्लेलिस्ट अशी ही डान्स मस्ती. आता थोड्या वेळातच आपल्याला कळणार आहे की कोण आहे महाअंतिम विजेती अप्सरा. पण हा एक त्रास सुरू झालेला आहे. परत एक चिठ्ठी आलेली आहे. अरे काय, श्री अण्णा महाराज प्रसन्न, हे आता आम्हाला माहिती आहे. आमचे सासरे मिस्टर्स पुन्हा चुकलेले आहेत, मिस्टर लिहायला विसरलेत. आमचे सासरे मिस्टर्स माधव भट, भेंडी आता दिमागाचा दही करू नका. अरे काय भाषा आहे. भेजाचा कार्पोरेटर फुटायची वेळ आलेली आहे. चिल्लर द्यावी, चिंदीगिरी बंद करावी, धंद्यामध्ये रिलेशन नाही पाहिजे. अरे काय चाललंय. बबन थोरात कोण आहेत? बबन थोरात कोण आहे? ते माधव भट, जरा प्लीज या. आयोजक कोण आहेत का इथे? काय ओ मी आहे. ओ आलो आपण आहे बबन थोरात. हा मी आहे बबन थोरात. आलेलो आहे बबन थोरात. आपण बबन थोरात. तुम्ही बबन थोरात आहात? हा. मगापासून या चिठ्ठ्या तुम्हीच पाठवत होतात. हा म्हणजे काय, तो आपला सासरा त्या मारी आपल्याला येडा बनवला. त्याने माहिती आहे काय, तिकडनं 1 तास झाला तो मला बाहेर उभा ठेवला. मला बोलला चिल्लर घेऊन येतो. तो बाहेर आलाच नाही माणूस. आता याला काय अर्थ आहे काय चायला? नाही, 1 मिनिट. 1 तास झाला, चिल्लर द्यावी, चिंदीगिरी करू नये, ही काय भाषा आहे का तुमची? हा म्हणजे काय, बरोबर आहे, असंच बोलणार आपण. अरे माणसाने पैसे द्यायला नको काय माणसाच्या वेळेवर? नाही, बरोबर. खोटी होते माहिती आहे. बरोबर आहे. पण कोण माधव भट? ते कशाला आले तिथे? अहो बर्थ डोनर, आपल्या मोहब्बतचे बर्थ डोनर आहेत ते. बर्थ डोनर म्हणजे? बर्थ डोनर माहिती नाही? नाही. मला सांगा, ब्लड डोनरला तुम्ही मराठीत काय म्हणता? रक्तदाता. मग बर्थ डोनर म्हणजे? जन्मदाता. बघ, एवढं सोपं आहे. एज्युकेटेड माणसाला म्हणून घेता तुम्ही आणि कळत नाही तुम्हाला. अरे आपल्या तिकडे बाहेर उभं करून आलोय माहिती, चमेलीला. चमेली? हा. कोण चमेली? चंपा, चमेली आणि लैला. 3 आहेत? अहो बँक लोन देत नाही म्हणून, नाही तर 4थीला पण आणली असती. अहो 4 आहेत तुमच्या? अहो कसं शक्य? काय माणूस आहात का तुम्ही? का नाही शक्य? अहो रिक्षा आहेत आपल्या 3. अच्छा, रिक्षा आहेत होय. रिक्षांची नाव आहेत चंपा, चमेली आणि लैला. बर. तर आपण काय तिकडे बाहेर उभा होतो, सासऱ्यांना सोडलं इकडे. सासरे म्हणले चिल्लर घेऊन येतो. आईला आतमध्ये आले, ते बाहेर परत आलेच नाहीत. याला काय अर्थ आहे मला सांगा तुम्ही? एज्युकेटेड माणूस म्हणवता ना तुम्ही. आता मला सांगा, पैसे नाही मिळाले तर रिक्षामध्ये पेट्रोल कुठून भरणार? काय पुढे भरणार? पेट्रोल. पेट्रोल नाही का भरायला लागतं, त्याशिवाय आपली रिक्षा अशी चालू कशी काय होणार? अच्छा, कळलं मला काय म्हणाल. पेट्रोल. आईला एज्युकेटेड माणूस आहे हा, त्याला पेट्रोल नाही बोलतायत तुम्हाला. असला माणूस काय जाळायचा आहे काय? बरं मला सांगा, जाळ्याला काय लागणार? पेट्रोलच लागणार. पेट्रोल तर पेट्रोल. बरं, तर पेट्रोल भरायला पैसे नको काय? म्हणून सासऱ्यांना म्हटलं जा पटकन चिल्लर घेऊन. माणूस आलेलाच नाही बाहेर. माधव भट सासरे कुठे आहेत? लवकर या. माधव भट इथे नाहीयेत. माधव भट नाही तर एवढ्या 3 वेळा अनाउन्समेंट केल्यानंतर कुठेतरी सापडले असते. आई शपथ, आपल्या त्यांना ना चांगल्या लँग्वेज मध्ये बोललेलं काही कळतच नाही आपल्या सासऱ्याला. लँग्वेज नाही हो, लिंग्वेज. एज्युकेटेड माणसाचा प्रॉब्लेमच आहे यार. इंग्लिशच्यामुळे माझी भाषा आता बदलायला लागली आहे. तुम्हाला इंग्रजी येत नसेल ना तर तुम्ही मराठीत बोला माझ्याशी. हा, मराठीत काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. मराठीचा आपल्याला कायच प्रॉब्लेम नाही. ती आपली मदर टंगिंग आहे. काय? मदर टंगिंग आहे ना आपण आपल्या मदर टंगिंग. हा, मदर टंगिंग. अच्छा, मदर टंग. त्या एज्युकेटेड माणूस म्हणून घेतो. याचा प्रॉब्लेम आहे यार माणसाचा यार. हे बघा, तुम्ही आता इथून जा. ते माधव भट नाहीयेत, कारण आता इथे डान्स परफॉर्मन्सेस होणार आहेत. अरे हा, इथे डान्स चाललेत नाही का? नाही आपण जाणार नाही. डॉन्स नाही, डान्स म्हणा. डान्स. तुमचा प्रॉब्लेम आहे इंग्लिशचा. हे बघा, डान्स. ठीक आहे, तुम्हाला ते जमत नसेल तर मराठीत म्हणा. नृत्य म्हणा. नृत्य. मराठीत जमते आपल्याला. नैऋत्य. अहो ही दिशा आहे हो. तुम्ही स्वतः दिशाहीन झालेला आहात. नैऋत्य नाही हो, नृत्य म्हणा. नैऋत्य. बरं, नैऋत्य तर नैऋत्य. तुम्हाला काही कळतं का त्या नैऋत्यातलं? अरे कळतं काय म्हणजे, आपण 101 डान्स आयटम करतो माहितीये काय? हो. तुम्हाला पतंग मांजा नैऋत्य माहितीये काय? पतंग मांजा? हा. कसा असतो? आम्ही रिक्षावाले लोक करतो माहितीये काय? कसा? पतंग मांजा नैऋत्य डान्स. म्हणजे हे बघा, असा पतंगाची ऍक्शन करायची. तिकडे पतंग आहे आणि असा पतंग बदवायला सुरुवात करायची. म्हणजे या धडड 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 ते धरा ना. चक्री धरा हातामध्ये. चक्री धरा हातामध्ये. हा. ज्या आईला ते काय उसाचा कांड आहे काय? कटकन मोडलं आणि टाकलं. खटखट. मग अरे अशी चक्री अशी धरायची. इथं स्टाईल मध्ये अशी स्टाईल असते. असं उभं राहायचं असं.
असं उभं हे राहायचं. बघा हित 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 इथं हित ते वादक लोक नाही काय गिटार वाजवताना ते छोटे गिटार वाजवतात ते अशी एक काठी घेतात आणि त्याच्यावरती खाजवतात. हो ते छोटं गिटार नाही, त्याला व्हायोलिन म्हणतात. हा? व्हायोलिन म्हणतात, व्हायोलिन. अरे तुम्हाला एज्युकेटेड माणसाचा ना हाच प्रॉब्लेम आहे. चायला मेन मुद्दा तुम्ही घातलात गिटारीत. गिटारीचा विषय कुठे तुम्ही घेऊन आलात मध्ये. मग आता काय करू? हो महत्वाचा मुद्दा काय आहे? हा. चक्री कशी पकडायची. बरं, अशी ही चक्री धरली अशी चक्री. पकडायची. हा, धरली. आणि नैऋत्य शिकून घ्या आता काय हा. ते. हा आणि तिकडे पतंग उडतोय की हा. नाही एक ते धड 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 खाली यावं ना खाली. आपण खाली गेलो की पतंग वर जाणार. अजून किती खाली जाऊ? आता पाताळात जाईन मी. कुणाच्या हा? काय बोलताय तुम्ही? काय काय बोलताय काय तुम्ही? काय बोललो? तुम्ही पण आमच्या सासऱ्यांसारखेच निघाला. चायला आमचा सासरा आहे ना तुम्हाला सांगतो लय रंगरंगीला छैल छबीला. हा? हा जबरदस्त झोलझाल माणूस हो. काय? खाव खुजाव बत्ती बुजाव. अहो काही भाषा आहे का काय हो तुमची? अरे बरोबर आहे आपली एकदम एज्युकेटेड लँग्वेज आहे. बरं आता ह्या चक्रीचं काय करू मी? ज्या आईला पतंग कटला तो. म्हटलं मग काय हाय काय हातामध्ये तुमच्या ते टाका खाली तिकडे. टाकू? मग टाकलं. हा. ते सासरे पुढे माधव भटाने बोलवा. माधव भट चिल्ला. माधव भट नाहीयेत ते. जर सापडले तर आम्ही तुमच्याकडे पाठवून देऊ. तुम्ही निघा आता. निघा. नाही 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 माधव भटनं घेतल्याशिवाय आपण जाणार नाही. आणि आपण डान्स बघणार. बरं ठीक आहे, तुम्ही आतमध्ये जा आणि डॉन्स बघा. आपण डान्स बघणार. हा तुम्ही जरा एज्युकेटेड लँग्वेज मध्ये आपल्याशी बोला. हा. मग आपण आतमध्ये जाऊ. ओके, तुम्ही आता इथून फुलटूसची गोळी घ्या, वंटास वा. बस एवढं? नाही पण कल्टी मारायची म्हणजे कल्टी मारा. आपल्या लँग्वेज मध्ये बोलायचं. आता कसं कल्टी माणूस मारा, शिकलेला आहे. फुलटासची गोळी घ्या. हा. तुम्हाला इथे डॉन्स बघायला भेटेल. हा? डान्स बघायला भेटेल. भेटेल. करेक्ट. आपल्या लँग्वेज मध्ये हा माणूस बोललेला आहे. वा वा वा. तुमचा कार्यक्रम चालू ठेवा. आपली रिक्षा आहे, 3-3 रिक्षा आहेत. कधी या रिक्षा लागल्या डायरेक्ट आपल्याला फोन करायचा. कळलं काय? चला. तिच्या आईला फर्स्ट पडत नाही. पडलंय पडलंय. हा चला चला चला. रिक्षा 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 या. भाडाले भाडाले अरे लगेच लगेच भाडालं. अरे वा वा वा. तुमच्या मनात हा प्रश्न पडला असेल की हे नेमकं काय चाललंय. तर हा आहे झी टॉकीजचा नवा सिनेमा मस्त चाललंय आमचं. कथा, पटकथा आणि संवाद सचिन मोटे यांचे आहेत आणि दिग्दर्शन केलेलं आहे सचिन गोस्वामी यांनी. आणि यातले कलावंत आहेत भूषण कडू, विशाखा सुभेदार, कमलाकर सातपुते आणि भरत जाधव. मी जे मागेन ते देशील तू? अहो मागून तर बघा. काय सासरे रंगरंगीले छैले छबिले. पण रोज रोज कशाला वेळ सीमाची वांगी भेंडी? बघा आई, तुम्ही वांगी भेंडी आणि ती मटण. कसल्या उपमा देताय? अगं मी तिला म्हंटल उपमा नकोच. उपम्यासाठी सीमा आहेच की. आपण मोठ्या संख्येने आपण या सिनेमाला गर्दी कराल अशी अपेक्षा आहे. जोरदार टाळ्या भूषण कडूसाठी. नक्की बघायला या जी टॉकीजचा. तुमच्या या चित्रपटाला, तुम्हाला, या सर्व टीमला तुमच्या मस्त चाललंय आमचं. या टीमला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नक्की बघायला या. हॉट हॉट उन्हाळ्यासाठी कूल कूल कॉमेडी मस्त चाललंय आमचं. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. पेक्षा एक बेबी अशी